लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांवरनं आता मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी वाशिम मध्ये केलेल्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। सरकारकडून पैसे खात्यात जमा झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महिला शॉपिंगसाठी बाजारात गर्दी करतात आणि बाजारपेठ गजबजते। इतकेच नव्हे तर व्यापारीच आम्हाला विचारतात की पैसे कधी टाकणार, असे वक्तव्य आदिती तटकरे यांनी केले आहे। या वक्तव्यानंतर विरोधकांकडून टीकेची शक्यता व्यक्त केली जात असून महिलांचा अपमान झाल्याच्या प्रतिक्रिया देखील उमटू लागल्या आहेत। वाशिम येथे महिला व बाल विकास विभागाच्या अहिल्या भवनच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त आयोजित संवाद कार्यक्रमात महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे बोलत होत्या। यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करत सरकारकडून डीबीटीद्वारे पैसे जमा झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बाजारपेठांमध्ये महिलांची खरेदीसाठी मोठी गर्दी होत असल्याचे सांगितले। तसेच महिलांपेक्षा व्यापारीच आम्हाला वारंवार विचारतात की लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात कधी जमा होणार, असेही त्या म्हणाल्यात। उलट आम्ही सगळ्या लाभार्थी महिलांना सांगतोय की तुमचे महिन्याचे जे 1500 आहेत ते 1500च्या 1500 शॉपिंग मध्ये खर्च नका करू। नाहीतर आम्ही ज्या ज्या वेळेला लाभ वितरित करतो त्याच्या आधी तर आमच्याकडे शहरातले सगळे व्यापारी येतात की लाडकी बहीणचा लाभ कधी म्हणजे भगिनींपेक्षा लाडक्या बहिणींपेक्षा व्यापारी जास्ती विचारतात की डीबीटी कधी करणार आहे। तर मी एक दोन वेळा व्यापाऱ्यांना विचारलं, तुम्ही काय विचारता, तुमच्या घरातलं कोण लाभार्थी आहे का? ते म्हणले नाही, ज्या दिवशी डीबीटी झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी मार्केट जाम गजबजलेलं असतं, म्हणून आम्ही विचारतो की बाबा डीबीटी कधी होणार। या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या असून काहींनी हे वक्तव्य महिलांची खिल्ली उडवणारे असल्याचा आरोप केला आहे। तर समर्थकांच्या मते मंत्री तटकरे यांनी योजनेमुळे स्थानिक बाजारपेठेला चालना मिळत असल्याचा संदर्भ दिला होता। या वक्तव्यामुळे आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता असून विरोधक यावर सरकारला घेरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। लाडकी बहीण योजनेवरनं मंत्री आदिती तटकरे यांच्या वक्तव्याने नवा राजकीय वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत। या वक्तव्यावर सरकार आणि विरोधकांची पुढील भूमिका काय असणार, तसेच महिलांकडून कोणत्या प्रतिक्रिया उमटणार, याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे।